पाटील आज मुंबईमध्ये पोहोचलेले आहे। ओबीसी मधूनच आरक्षण हवं अशी त्यांची मागणी आहे। तुम्ही कसं पाहताय? नाही, आमचं पहिलेपासून आमची मागणी आहे मराठा समाजाला वेगळं आरक्षण मिळालं पाहिजे। शिक्षण क्षेत्रात आणि नोकरी क्षेत्रात त्यांना आरक्षणाची आम्हाला गरज आहे आमच्या समाजाला। त्यासाठी मराठा समाजाला विशेष आरक्षण वेगळं मिळालं पाहिजे। आम्हाला कुणाच्या हक्कामधलं आरक्षण आम्हाला नको आणि आम्ही त्या विचाराची मी नाही की कुणाचा हक्क मारून आम्हाला ते आरक्षण मिळालं पाहिजे। पण मराठा समाजाला आज आरक्षणाची गरज आहे आणि ते आरक्षण त्यांना शिक्षण क्षेत्रात आणि नोकरीच्या क्षेत्रात हे मिळणं आवश्यक आहे आणि ते मिळालं पाहिजे। ते आमचा हक्क आहे, आमचा अधिकार आहे आणि त्यासाठी त्या मुद्द्यावर आम्ही जरांगे पाटलांच्या सोबत आहे। पण आम्हाला ओबीसी आणि याच्यामधनं कुणाचा हक्क मारून कोणत्याच आरक्षण आम्हाला नको आहे। मात्र ज्या पद्धतीने जरांगे पाटील जी मागणी करताय ओबीसी मधूनच आरक्षण हवं आहे आणि त्यामुळे कुठेतरी ओबीसी समाज देखील भीतीच्या वातावरणात आहे, म्हणून उद्यापासून त्यांचं देखील साखळी उपोषण या ठिकाणी केलं जाणार आहे। नाही, त्यांची मागणी तशी असेल, पण ज्यांना लेवा पाटील किंवा कुणबी मराठा ज्यांचं सर्टिफिकेट त्यांना जर सरकार त्याच्यामध्ये घेत असेल तर आम्हाला त्याची काही हरकत नाही। म्हणजे मराठा म्हणून आहेत ते मराठ्यांना मराठा म्हणूनच आरक्षण मिळालं पाहिजे या मताचा मी आहे। राजे, शेवटचा प्रश्न, जरांगे पाटील ज्या पद्धतीने वारंवार जे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टीका करताना दिसून येत आहे, मात्र सरकारचा दावा आहे की आजपर्यंत मराठा समाजातील जे काही महत्त्वाचे निर्णय घेतले असतील ते देवेंद्र फडणवीस यांनीच घेतलेले आहे। तुम्ही जरांगे पाटील यांची टीका आणि सरकारकडून केलेला दावा याकडे कसं पाहता? नाही बघा, त्यांनी टीका करणं नाही करणं हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे, पण मला ते एवढं माहिती आहे की ही सरकार आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजासाठी आरक्षण देण्याचा पूर्ण प्रयत्न केला आणि आज बी ते त्यासाठी आग्रही आहे। त्यांनी मराठा समाजासाठी चांगले निर्णय घेतलेले आहेत आणि आम्ही त्यांचं स्वागत करतो आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर ते आज बी आग्रही आहेत आणि फक्त कोर्टाची अडचण नको। आणि आमचं हेच म्हणणं आहे की मराठा समाजाला जेव्हा आरक्षण आपण देताना त्यावेळेस या अडचणी पुन्हा अशा अडचणी यायला नको, म्हणून एक ठोस आरक्षण आपण हाऊसमधनं पास करून आम्हाला देण्यात यावं। म्हणजे स्वतंत्र आरक्षण मराठा समाजाला मिळावं, स्वतंत्र आरक्षण शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी हे मराठा समाजाला मिळावं आणि हे आमचा अधिकार आहे, आमचा हक्क आहे। त्यासाठी आम्ही त्या मुद्द्यावर आम्ही जरांगे पाटलांच्या सोबत आहे, पण ओबीसीमध्ये कुणाचा अधिकार मारून घेण्यासाठी आम्ही व्यक्तिगत तयार नाही। खूप खूप धन्यवाद।